पी दादाने बी टीम सोडलेली आहे। सगळ्यात शॉकिंग आणि बिग बॉसच्या घरातील सगळ्यात वेगळी बातमी घेऊन तुमच्यासाठी आलो आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉसच्या घरात डीपी हा बी टीमवरती नाराज झालेला आहे आणि त्यांनी बी टीमच्या लोकांशी बोलणंच बंद केलेलं आहे। बिग बॉसचा एक प्रोमो आला आहे, त्या प्रोमोमध्ये आपण पाहतोय की डीपी हा बी टीमच्या लोकांवरती खूप जास्त नाराज आहे। अंकिता त्याला मनवण्यासाठी जाते, पण तो अंकिताचं ऐकत नाही आणि पॅडी दादाही बोलतोय की नक्की डीपीला असं कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतंय, त्यामुळे त्यांनी स्वतःला जे आहे ते वेगळं केले आपल्यापासून। मित्रांनो, मला असं वाटतंय काल जे अंकिता जे आहे ते निक्कीच्या बाबतीत त्याने केलं, म्हणजे निक्कीची बाजू घेऊन तिचं जे काम आहे ते करायला गेली, ही गोष्ट डीपीला आवडली नसावी आणि डीपीला असं वाटत असेल की या ग्रुपमध्ये राहून माझ्या विचारांना काहीच किंमत नाही आहे, म्हणून जे आहे ते डीपीने या सगळ्यांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असू शकतो। खूप शॉकिंग आहे मित्रांनो, डीपीचं हे पाऊल जे आहे ते पुढं कशा पद्धतीनं जाणार आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। आणि डीपीची नाराजी निक्कीसारखी किंवा जान्हवीसारखी नसणार आहे की नाराज व्हायचं आणि परत एकत्र यायचं। डीपी हा खूप मनापासून गेम खेळतोय। डीपी जर का रागावला तर हे भांडण आहे ना खूप पुढेपर्यंत जाऊ शकतं आणि डीपी जो आहे तो बी टीमच्या विरोधात जाऊन खेळू शकतो। हा एक नवीन ट्विस्ट आला बिग बॉसच्या घरामध्ये आणि हा ट्विस्ट खरंच पाहण्यासारखा असणार आहे। तुमचं काय मत आहे? डीपी जो नाराज झाला आहे बी टीम बरोबर, ते बरोबर आहे की चूक? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।